नाही, मला काही कल्पना नाही. मी काही सरकारमधला माणूस नाही, म्हणून मला काही कल्पना नाही. नुसतं एवढंच आता इथं मला लक्षात आलं की कॅबिनेट आज आहे, एवढंच माझ्या कानावर कोणीतरी गाठलं. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची अद्याप भूमिका काही स्पष्ट झालेली नाही. कसं नाही हे सार्वजनिकरित्या जाहीर व्हावं असं काही आवाहन नाही, म्हणून मी सांगितलं ते स्पष्ट होण्यासाठी एकच जागा आहे, आणि ते सुद्धा मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. ते म्हणजे विधानसभेच्या पटलावर हे चर्चा होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सगळ्यांनी मिळून मनोज जरांगे पाटलांचा कोणी गेम करू नये, कोणी फसू नये. आणि त्याला एकच मार्ग आहे, तुम्ही बोलवा. तुम्हाला आज कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही ना, तुमचं आणि काही म्हणणं नाही ना, माझं तुझं करत बसताय. घ्या ना तुम्ही विधानसभेच्या पटलावर यांनी सांगा, भूमिका स्पष्ट करा. राज्य मराठा समाज ओबीसी समाज आमने सामने ठाकलेला आहे. या गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्यावर प्रतिमा झेंडा फाडला गेला. काय म्हटलं? झेंडा फाडला गेला. शिवाजी महाराजांचा झेंडा होता मराठ्यांच्या काळात, तो फाडला गेला. समाजाच्या बुडातानीमध्ये तो फाडला गेला. काय मागणी काय? माझी सगळ्यांना सूचना आहे की जे मला माहित नव्हतं, म्हणजे तुम्ही बोलून दाखवलं की तो झेंडा काहीतरी फाटला गेला किंवा काढला गेला. शिवाजी महाराज हे सर्वांचे, शिवाजी महाराज हे 18 पगड जात 12 बलुतेदारांचे, आणि म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंय. पण आपला अधिकार जो असतो संविधानिक, जर एका समाजाने जर मागणी केली तर काही चुकीच नाही. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1917ला खामगावमध्ये विदर्भामध्ये मराठा परिषद होती. शाहू महाराज तिथे गेलेले, म्हणजे बहुजन समाजाला न्याय देऊन सुद्धा आपल्या समाजासाठी, त्या नवीन पिढीला, नवीन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी खामगावमध्ये विदर्भाला गेले. मराठा शिक्षण परिषद, मराठा परिषद होती ती. हे बघा, ते आता काळाने या गोष्टी लपून राहत नाही, ते समजणारच आहे. म्हणजे आज पलीकडे बसलेत म्हणून हे मुद्दाम बसवलेत का, ह्याच्यावर चर्चा होणारच आहे. पण मी काय म्हटलं, संविधानिक पद्धतीने परत एकदा सांगतो, परत तेच सारखे उत्तर. संविधान पद्धतीने सगळ्यांना आपला अधिकार असतो आपलं मागणं मांडण्यासाठी, पण कोणी करू नये, हे करायचंच नाही, हे बरोबर नाही. तुम्हाला तुमचे अधिकार मागा ना, शेवटी सरकार न्यायालय ठरवलं काय भूमिका बरोबर आहे. आणि एका गावात 2 आंदोलन करणं हे काय मला नाही पटलेलं. हे काय हे आपले संस्कार नाही आहेत.